पण आता जर मला असं कुठेतरी समुद्रकिनारी हवं आहे, म्हणजे मला विकेंडला राहायला जायचं आहे, पण मला बंगला नाही परवडला, कारण तुमची मला वाटतं तिकडे बंगल्याची स्कीम नाही आहे. मग काय तुम्ही काहीतरी नवीन प्रोजेक्ट वगैरे ह्याच्यासाठीच आमचा एक नवीन प्रकल्प येतोय नागावच्या इथे. म्हणजे आता कसं लोकांना हरवलेलं गाव एक आम्ही देतो एका प्रोजेक्टमध्ये. याच्यामध्ये ना तुम्हाला ॲफोर्डेबल स्टेटस म्हणजे काय, कॉन्डोटेल हा कन्सेप्ट आहे. कॉन्डोटेल म्हणजे ती जर तुमचा जो अपार्टमेंट असेल तुमची, ती तुम्हाला 5 स्टार ग्रेडची पुरी असेल. ओके. पण ती तुमच्या ओनरशिपची असेल आणि ती पुरी डेव्हलपमेंट एखाद्या 5 स्टार हॉटेलसारखी तिथे होणार. म्हणजे काय, म्हणजे सगळ्या फॅसिलिटीज तिथे ए ग्रेडच्या असणार. तुमची रूम तुम्हाला जर उद्या रेंटवर द्यायची झाली, म्हणजे एअरबीएनबी आहे या बाकीच्या ह्याच्यात आहेत, तर तुम्ही ती तुमची रूम देऊ शकता. एकच रूम असणार तिकडे, एकच रूम, प्रत्येकाला एक रूम, लाईक अ स्टुडिओ. हां, इट इज इन स्टुडिओ अपार्टमेंट. तुम्हाला 1 पाहिजे, 2 पाहिजे, 3 पाहिजे, ते तुम्ही घेऊ शकाल. पण तुम्ही उद्या सांगू शकाल की अलिबागसारख्या ग्लॅमरस ठिकाणी आय एम द शेअर होल्डर ऑफ वन ऑफ द 5 स्टार हॉटेल्स. पण मग मी ते विकत घ्यायचं, तुम्ही विकत घ्यायचं, तुमची ओनरशिप असणार. हां, कितीला मिळतं साधारण ते आत्ता आमचा प्रोजेक्ट लॉन्च व्हायचा आहे. पण साधारण 10 लाख आणि त्याची जी असेल किंमत ती सगळ्यांना सरप्राईज करणारी असेल. आणि आम्ही चालू केलं का माझ्यामध्ये ती प्री बुकिंग मध्येच बरंच होऊन जाईल. काहीतरी आपल्या प्रेक्षकांना थोडीशी सांगा, परवडेल असं मी म्हणू. 10 लाख 5 लाख सगळ्यांना परवडेल. म्हणजे मला असं वाटतं 5 लाख तुमचं सुरू झालं की आपण हे परत एकदा बघायचं पॉडकास्ट. 5 लाख असेल मला वाटतं. आय डोंट नो. चला ठीक आहे, हरकत नाही. पण काय अम्युनिटीज काय आहेत तिकडे? नाही, त्याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही बेसिकली कसं आहे की जेव्हा तुम्ही आता वीकेंड होमला जाता, तेव्हा जेव्हा तुमचा बंगला असतो ना, तुम्ही तिथे जाऊन 2-3 दिवसाच्या स्टेने जाता. पण हा जो आहे अजून तुमचं लाईफ जर फास्ट असेल तर तुम्हाला एकच रात्र जाऊन यायचं आहे पटकन तुमच्या ह्याच्यावर, किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलला घेऊन जायचं आहे. तर तिथे जेव्हा तुम्ही ह्या कॉन्डोटेलमध्ये जेव्हा तुम्ही युनिट घेणार, तेव्हा तुम्हाला रेस्टॉरंट फॅसिलिटी, सगळी हॉटेलची फॅसिलिटी मिळणार. इट विल बी चार्जेबल ऑब्विसली, पण तिकडे जाऊन स्वयंपाक करायची भानगड नाही. स्वयंपाक करायची भानगड, तुम्हाला हाऊसकीपिंग बघायची हे नाही. तो सगळा स्टाफ तिथे हाऊसकीपिंगचा स्टाफ पासून सगळा असणार. म्हणजे सगळंच सर्व्हिस्ड अपार्टमेंट लाईक. पण यू आर अ शेअर होल्डर का म्हणतो, तुम्ही त्या पूर्ण स्कीमचा एक भाग आहात. मग तुम्ही 1 युनिट घ्या, 2 युनिट घ्या. म्हणजे आपण इथे कसा एखादा फ्लॅट विकत घेतो तसाच ओनरशिपच आहे तुमची. पण सांगायला तुम्ही सांगू शकता की मी त्या 5 स्टारचा भाग मी आहे. ओके, ती आहे, त्याच्यात माझं पण अपार्टमेंट आहे, तुला जायचं तू जाऊन ये. पण आता बऱ्याच जण, म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की मी किती वेळा जाऊन जाणार आहे. म्हणजे मी एवढी इन्व्हेस्टमेंट करायची आणि मी किती महिन्यातनं 1-2 महिन्यातनं 2 दिवस जाऊन राहणार, उरलेले दिवस ते तसंच पडणार अपार्टमेंट. मग त्याच्यासाठीच हे जे बाकीच्या सगळे जे आहेत, म्हणजे एअरबीएनबी आहे, या सगळ्याचा सपोर्ट आम्ही करणार. अच्छा, म्हणजे आपण ते रेंटवर गॅरंटी आपण नाही देणार, पण तुम्ही दॅट इज अन पॉसिबिलिटी, तुम्ही ते करू शकता. रेंटवर हे करू शकता. रेंटवर तुम्ही करू शकता. बरोबर. पण त्याच्यासाठी जो काय सपोर्ट लागेल तो आपण 100% त्याला देणार. त्यामुळे तो एक येणारा अतिशय आगळा वेगळा आहे. आणि तो आल्यावर थोडंसं म्हणजे खूपच छान आहे. आणि माझ्या मते ग्राहकांसाठी ते खूपच चांगलं असावं असं मला वाटतं. पण हे सगळं ना, तुम्हाला नावं सुचतात कुठून? सुंदर एवढी वेगळी. कसं, जेव्हा म्हणजे सांगायचं झालं तर जेव्हा तुम्ही आतून प्रेम करता ना, जसं प्रेयसीला काही लाडात प्रियकर नावाने हाक मारतो, ते त्याला आतून येतं, तो कॉपी नाही करत. तसं ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे, आज माझ्या प्रकल्पांवर, माझ्या कामावर आहे ना, म्हणजे मी काम करतो असं नाही वाटत मला. आय एन्जॉय माय वर्क. म्हणजे माझ्यासाठी ते ना भक्ती आहे, म्हणून थकायला होत नाही.
मी विचारणारच होते तुम्हाला, कारण ही आज आपला पॉडकास्ट होईपर्यंत मला वाटतं बरेच महिने बोलणं चाललेलं, तुम्हाला वेळ मिळत नव्हता. तुम्ही किती तास काम करता? नाही मोजत नाही, पण मला वाटतं 7 दिवस 24 तास काम करता 7 दिवस करायला सुट्टी घेतच नाही कधी. सुट्टी नाही. मग ही प्रेरणा कुठून मिळते? प्रेरणा ना ग्राहकांचं जे समाधान बघतो ना, की अजून वाटतं अजून करावं, अजून लोकांची स्वप्न पुरी करावीत, अजून लोकांना अनुभव द्यावा वेगवेगळा. ती जी आहेत त्या गोष्टी मला चार्ज ठेवतात. आणि ऑब्व्हियसली माझा स्टाफ इतकी मेहनत करतो, त्यांच्यामुळेच चालतं. मी फक्त समोर येतो. मेहनत सगळ्यांची, म्हणजे माझ्या रिसॉर्टमधल्या मोरीवाल्या मुलाची पण त्याच्यात मेहनत आहे. तेव्हाच पाहुण्याला सेवा मिळते ना, तो खुश होऊन जातो. समोर मॅनेजर येतो, पण अख्खी टीम आहे. आज पॉडकास्टला मी बसलोय, पण माउंटन रेंजची सगळी टीमच बसली असं मी समजतो. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काही चॅनलवर जा आणि या क्लिप चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.